मास्तर हा इकडे हे घे हे घे लाव. हा, लफडा सम्राट मुर्दाबाद. हा. महाल लफडेबाज निर्लज्ज हलकट नालायक पाजी मास्तरला धडा शिकवा. हा. त्याला वाळीत टाका, गावाबाहेर हाकलून द्या. आहे भले शाबास. नवय असले मुळमुळ चियक असलेली तोच मर्दा. आई बहिणीवरची शिवी मर्दा कशी काळजात घुसते बघ. लिहिणार होतो तसलेच शिवे लिहिणार होतो, हम्म, पण व्हायची विचार केला. म्हणलं लपड केलं मास्तरानं, हम्म, मजा मारली मास्तरानं, हम्म. मग त्याच्या आई बहिणीला कशाला उगाच ताप. नव आ? हे एवढं सगळं करायला पैसा आणलंच कुठनं रे तू? कुठनं म्हणजे? हा? संत्या भैया जिंदाबाद. आपण शब्द टाकला का नाही, संत्या भैया लगेच हातावर पैसे ठेवतो. नाहीतर एक लाल भडक खंबा, ते बी इंग्लिश. नव संत्याला आत का टाकलं बरं मग? त्यानं तर मास्तरला मारायला गडी पाठवलं नव्हतं. हा बरं असं असतं तर ते आपल्याला कळालं असतं ना. हा, ते पण खरं आहे तुझं. आला मग मास्तरचा मारकरी कोण? बाई 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 बाई, कळले का तुमच्या मास्तरांचे प्रताप? चांगला आतल्या गाठीचा निघाला तो, आणि माझा सध्या सडतोय तिथे पोलीस चौकीत. भाऊ भाऊ त्यांना सोडवून आणा हो, पाया पडते मी तुमच्या. पोलिसांनी त्यांना उगाचच डांबून ठेवलंय. रडू नकोस सुनबाई, रडू नकोस. संत्या निर्दोष असेल ना तर नक्की सुटेल. तू काळजी करू नकोस. हा, काळजी कशी नाही करणार? बायको आहे त्याची ती. आणि तुम्ही बाप असून हाताची घडी घालून कशी काय बसू शकता हो गप्पा? नको नको डॉक्टर, मला इंजेक्शन देऊ नका. मला इंजेक्शनची खूप भीती वाटते हो डॉक्टर. मला इंजेक्शन देऊ नका. अजिबात आवाज करायचा नाही हं. नाहीतर वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवीन मी तुला. नको हो डॉक्टर. डॉक्टर, मी आत्ताच वेड्याच्या हॉस्पिटलमधून पळून आले. मला परत इथे पाठवू नका डॉक्टर. मी हात जोडते. अरे काय चाललंय काय तुमचं? गावातलं राजकारण इथे हॉस्पिटलमध्ये? गावात करा ना. तुम्हाला माहितीये ही बाई मनोरुग्ण आहे. पुण्याच्या वेड्याच्या इस्पितळातून पळून आली आहे. डॉक्टर, मला काहीच सुचत नाही. मी काय करायचं ते मला सांगा. मी काय करू? आता तुम्ही काहीच करू नका. जे काय करायचं ते मीच करतो. आता या बाईंना बघा. एक मूल झाल्यानंतर नवऱ्याची प्रेयसी दत्त म्हणून हिच्या समोर उभी राहते. अहो, हिच्यावर आभाळ कोसळलं असेल. बाई, तुम्ही काही काळजी करू नका. ती बाई जिथून आली आहे ना, त्या वेड्याच्या इस्पितळात मी तिला परत पाठवतो. चल 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 चल. साहेब, सावरगावच्या एस टी स्टँडवर झोपले होते. चौकशी केली तर यांची बोबडीच वळली. काय रे, सावरगावच्या मास्तरांना कोणी मारलं? आम्ही नाही साहेब. नाही साहेब, शेवटची बस चुकली होती म्हणून स्टँडवर झोपलो होतो आम्ही. हात टाका त्यांना आणि बोलता करा. काहीतरी सुराग मिळेल आपल्याला. मास्तर सारख्या देव माणसाला मारतायत. देव माणूस? अहो, तुमचा हा मास्तर एक नंबरचा महाल लफडेबाज माणूस आहे. हा? अहो, त्यांनी पहिली बायको केली, तिला येडी केली, सोडून दिली, दुसरी केली. तुम्ही ते नाटक बघितलं का? तो मी नव्हे, त्यातल्या लखोबा लोखंडेचा अवतार आहे तुमचा हा मास्तर. देव. कसला विचार करतेस जानकी? तू बोलत नाहीयेस. जानकी, माझ्यावर विश्वास ठेव. खरं सांगतोय, गायत्री जिवंत आहे हे मला माहित नव्हतं.
आपल्या बाळाची शपथ घेऊन सांग. थांब जानकी, तुला असं वाटत असेल की मी तुझा गुन्हेगार आहे, तर तू देशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. पण असा अबोला धरू नकोस. आमचा बबलू कुठे? नाही नाही, इकले इकले. ओ काय होतं ओ ओ ओ शांत ओ ओ ओ ओ माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ रडतंय, माझं बाळ रडतंय, माझं बाळ रडतंय, माझं. गायत्री, तुझं बाळ नाहीये ते. मग माझं बाळ कुठे? मला मला त्याला दूध पाजायचं. माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ. हे राम, बाळ दूध पित आहे. राम, मी वेडी नाहीये रे, पण कुठलंही बाळ रडायला लागलं ना की मला माझ्या बाळाची आठवण येते आणि मला पाना फुटतो. एकदा का त्या बाळाला छातीशी धरून दूध पाजलं ना की मग माझं हे वेड निघून जातं. पण लोक मला खोडी समजतात. मी खरंच वेडी नाहीये रे राम, मी वेडी नाहीये. पण माझ्या बाबांनी, अण्णा जहागीरदारांनी मला वेडी ठरवलं आणि वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये डांबलं. म्हणजे तू वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये? हो, पुण्याला 2 वर्ष. 2 वर्ष? मग तुझ्या वडिलांनी ते? वडील कसले, हैवानच ते. पुरे झाला वेडेपणा गायत्री. आता मी सांगेल त्या मुलाच्या गळ्यात माळ घालायची मोकाट्यानं. मास्तर शिवाय मी दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही अण्णा. मास्तर मास्तर मास्तर, सावरगाव मध्ये मास्तरकी करतोय साला, कळलंय मला. आता त्याला संपवल्या बिगार तुझं येड कमी नाही व्हायचं. आणि तुझं लगीन झालं नाही तर कन्यादानाचं पुण्य मला कसं मिळणार ग? त्या मास्तरची जिरवली याचं समाधान कसं मिळणार? अण्णा सोडा, सोडा मला अण्णा. म्हणून सावरगावात आले, मास्तरांचा जीव वाचवायला. तर तुमच्या गाववाल्यांनी मलाच वेडी ठरवलं, फूट ठरवलं आणि मलाच मारायला निघाले. बाळ झोपलं का ग तुझं? कसा दिसतोय बघ, राजपिंडा. अगदी मास्तरांसारखा दिसतोय. तुला माहितीये, माझं पण एक बाळ होतं, पण मारू नका. माझं बाळ, माझ्या पोटात बाळ आहे. मारू नका, मारू नका. अण्णा, मारू नका. मानव, माझी शपथ आहे तुम्हाला. मानव, हे गाव सोडून जा. मानव, मानव, मी तुमचीच बायको म्हणून मरणार. मानव, मानव, मी तुमचंच कुंकू लावणार. भाऊ, हे संत्या, काय चाललंय हे? आंदोलन हे गावची उच्च परंपरा जोपासण्यासाठी लोक रस्त्यावर उतरून दाद मागायला आलेत गावच्या सरपंचाकडे. ही तुझी नाटकं बंद कर, आता थोबाड फोडून टाकेन. अंगाला हात लावून दाखवा तुम्ही. संत्या, अरे काय बोलतोस आपल्या बापाशी? बाप,
माझा कुठलाही गुन्हा नसताना मला पोलीस कोठडी टाकलं तेव्हा कुठं होता माझा बाप? मला सोडवायला का नाही आला माझा बाप? आणि माझ्या हिमतीनं मी आज सुटून आलो तर माझ्या अंगावर हात टाकायला निघाले तुम्ही? आजपासून हे माझे विरोधक, यांच्या विरोधात आवाज उठवणार मी. काय म्हणणं काय तुझं? अहो, जनता एवढी बोंबलते त्याचा अर्थ कळत नाही होत तुम्हाला सरपंच? ते कसं शक्य आहे? का शक्य नाही? का शक्य नाही हो सरपंच साहेब? अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली नळकंड मांत्रिकाला गावाबाहेर काढलं ना तुम्ही. मग त्या बदफैली मास्तरला गावात राहायचा अधिकार कोणी दिला? हे बघ, ऐक्यू गोष्टीवर माझा विश्वास नाहीये. चौकशी करावी लागेल. ओ करा ना, चौकशी करा. तेच तर म्हणतो मी, चौकशी करा. ग्रामसभा बोलवा, पंचायत बोलवा, पण तो लफंगा लफडेबाज मास्तर या गावात राहता कामा नये. अहो अहो असं काय करताय? इतक्या दिवसांनी आलाय, 2 घास खाऊन तरी जा, घरात पाऊल तरी ठेवा. आता या घरात पाय सरपंच झाल्यावर तेव्हा तू माझी पंचायतीनी ओवाळणी कर. राणी साहेब, मी बेवड्या पाण्यासारखा पैसा खर्च करू आपण. सगळे पंच आपल्या बाजूनच बोलले पाहिजे. यमुनाबाईला साक्षी म्हणून तयार कर. बेवड्या, मास्तर आता 12च्या भावात गेलाच म्हणून समज. त्याच्या मायचा मास्तर त्याच्या कॉटन आणा लवकर. जीवावर बेतलं होतं ते 10% निभावलंय मास्तर. आता तुम्ही ठणठणीत बरे झालात. जानकीमुळेच वाचलो. जानकीमध्ये पडली नसती तर संपून गेलो असतो. जानकीताई, मास्तरांची काळजी घ्यायची. तुमच्या आधाराची गरज आहे त्यांना. आता ते मागचं सगळं विसरून जायचं. बबलू बबलू, आमचा बबलू कुठे? तिकले? नाही नाही, इकले इकले. गायत्री, मोर पीस. मोरपीस मास्तरांनी पाठवलीत ना? राम राम, फेकू नकोस. माझ्या मास्तरांनी पाठवली ती नाही. माझ्यासाठी. मी आणलेत खास तुझ्यासाठी. तुला आवडतो ना मोर? आपलं नेटवर्क एकदम सॉलिड आहे राम. ब्रेकिंग न्यूज आधीच कळते आपल्याला. गायत्री, तू औषधे घेतलीस? अरे वा, अरे वा, तू सेवा करतोस ह्या वेडीची. बरोबर आहे, बरोबर आहे. तुझी पहिली वहिनी ना, बाल मैत्रीण, सुंदर, लावण्यवती, कंडा माल आहे. मास्तरच काय, मी सुद्धा प्रेमात पडलो हिच्या. संतराम, संतराम, तू चला दे इथून बाहेर. चल चल. ये नमस्कार नमस्कार. आता अजिबात काळजी करायची नाही हं. शिवपूरच्या जहागीरदारांनी तुम्हाला मारायला पाठवलेले गुंड पोलिसांनी पकडले. त्यामुळे आता तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. याची जबाबदारी माझी. काय काय म्हणायचं काय तुला? हा, मला असं म्हणायचंय, गावच्या राजकारणात तुम्ही लुडबुड करू नका. हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून विद्यार्थ्यांना शिकवायचं बास. धमकी देतोयस तू मला? धमकी नाही हो मास्तर, समज देतो, विनंती करतो. आम्ही हात जोडून विनंती करतो. आम्ही हात जोडून विनंती केली तरी आमचं कुणी ऐकलं नाही. आमच्या डोक्यात केमिकल लोचा होतो. बर. आणि मग आमची सटकते. अशा सटकलेल्या माणसाला वटणीवर आणायला मलाही खूप आवडतं.
भेलो मी, एकदम भेलो मी. पण त्याच्या आधी गेटवेल सोन मास्तर, कारण तुम्हाला गाव पंचायतीला सामोरं जायचंय आता. बरं तुम्ही तो सिनेमा बघितला का? 2 बायका फजिती आहे का? पहिली कशात समजवा तुमच्या नवऱ्याला. मी भारी पडणारा मास्तरला आणि तुमच्या पत्रिकेतला मंगळ तुम्हाला. मंगळी मी भारी पडणारा मास्तर आणि तुमच्या पत्रिकेतला मंगळ तुम्हाला. मंगळी आज मुलीच्या 16व्या लग्नाचा नकार घेऊन परततोय मी. मास्तर, अहो तिच्या पत्रिकेतला मंगळ तिच्या लग्नाच्या आड येतोय. तुमच्या जानकीचं लग्न होईल हेड गुरुजी, विश्वास ठेवा. अहो ग्रह तारे मंगळ न मानणारा कोणीतरी भेटेलच तुम्हाला. अहो भेटलात, तुम्हीच भेटलात. तुम्ही कराल लग्न माझ्या मुलीशी. मला माफ करा गुरुजी, मी लग्न न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला वाटलंच होतं, असेच असतात सगळे लोक. माझं एका मुलीवर प्रेम होतं, लग्न करणार होतो आम्ही. ती मुलगी आता हयात नाहीये. तिच्याशिवाय दुसरीशी लग्न मी कल्पना सुद्धा करू शकत नाही. मी हरलो. अहो माझ्या एकुलत्या एक मुलीचं लग्न न करू शकणारा हा अभागी बाप तुमच्या पाया पडतो. गुरुजी. मास्तर, तुमच्या नाही, पाया गुरुजी. पडतो. माझ्या जानकीशी लग्न करा. या समाजातनं अंधश्रद्धा मुळापासून उखडून काढायला पाहिजे. मी तुमच्या जानकीशी लग्न करीन. मास्तर, आज तुम्ही खरे समाज सुधारक शोभलात. मास्तर, सोडा मला. अहो कुठे नेताय मला? अहो सोडा मला. ऐका माझं. राम अहो हे बघा कुठे नेतायत मला. राम अहो सोडा मला. ऐका माझं. कुठे नेताय मला? राम सांग ना यांना. अरे कुठे नेताय मला? अहो सोडा मला. सोडा. रामभाऊजी काय चाललंय? कुठे नेताय तिला? वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये. हा मला नाही जायचंय वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये. मी वेडी नाहीये. मला नाही जायचंय. हे बघ, तू पुण्याच्या वेड्याच्या हॉस्पिटलातून पळून आली आहेस आणि तिकडे डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत. तू जर परत नाही गेलीस ना तर त्यांची नोकरी जाईल बाई. चल चला रे. नाही, नाही. मला नाही जायचं वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये. तिथे मला मारतात, मला इंजेक्शन देतात, मला विजेचे शॉक देतात. मी वेडी नाहीये. मी तुम्हाला सांगते, तुम्ही माझं काय ऐकत नाहीये. मी वेडी नाहीये. का मला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये नेताय? मी वेडी नाहीये. मी वेडी नाही. गायत्री देवा शपथ खरं सांगन खोटं सांगणार नाही. खरं सांगायचंच पैक मिळालंय मला. मला शिवापुरातून हाकललं काय? आता तुझ्या पोरीला सावर गावातून हाकलल्याशिवाय राहणार नाही जागीरदारा. माझ्या बंधू भगिनींनो, अहो काय संस्कृती परंपरा काय असते का नाही, तर आपल्या गावच्या संस्कृती परंपरेला या लफंगेबाज मास्तरांमुळे तडा गेला. आणि हे मी पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो. तसा साक्षीदार आहे माझ्याकडे. काय म्हणा बाई, हा 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 या मास्तरचं त्या येड्या बाईशी झेंगाट होतं का नाही? हा मग होतं ना. याचं तिच्याशी लग्न झालं होतं, नाही तरी मी ती येडी बाई गरोदर राहिली. बघा गावाल्यानो, या लफडे सम्राट मास्तरला पोर होण्याची किती घाई झाली होती. हे आपल्या संस्कृतीत बसतं.
त्या बाईच्या आयुष्याची माती केली, तिला येणं केलं, वर दुसरं लग्न केलं. आणि आता हा मास्तर आपल्या शाळेतल्या पोरांना काय शिकवणार हो? नवीन तरुण वयात आलेल्या पोरींकडे कुठल्या नजरांना बघणार? अशा या पाजी, हरामखोर, नालायक, बेशरम मास्तरला वाईट टाका, एवढंच माझं म्हणणं आहे. पंचमंडळी, आपण बहुमताने निर्णय घ्यावा. अख्खा गाव आपल्या पाठीशी आहे. आपल्या या भारतीय संस्कृतीचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. संत्या भैया माझ्या बंधू भगिनींनो, संताराम खबरदार, एक अक्षर जरी बोललास तर संस्कृती आणि संस्कारांच्या गप्पा तू मारणार आहेस? अरे, ही भारतीय संस्कृती जपली आम्ही बायकांनी, आणि त्या बायकांचीच अब्रू तू वेशीवर टांगायला निघालास. आणि त्यासाठी देव माणसासारख्या मास्तरांचा तू माध्यम म्हणून वापर करतोस. त्यांच्याविषयी एकही अपशब्द जरी बोलला असता तरी मी ऐकून घेणार नाही. त्यांच्यावर घाणेरडे आरोप करायला जीभ धजावते तरी कशी तुझी? मंडळी, मास्तर या सावर गावात आले आणि शाळेचा रिझल्ट 100% लागायला लागला. रस्ती घरात दिवे, पाण्याचे नळ कोणामुळे आले? अख्खं गाव हगणदारी मुक्त फक्त आणि फक्त मास्तरांच्या अथक परिश्रमामुळे झाले. पण ह्या सगळ्यामुळे एक गोष्ट घडली. भ्रष्टाचार करणाऱ्यांची पाळंमुळं शोधून काढल्यामुळे काही लोकांची नाकेबंदी झाली आहे या गावात. आणि त्याचाच परिणाम म्हणून मास्तरांसारख्या देव माणसाला बदनाम केलं जातंय. या यमुनाबाई म्हणे या सगळ्याच्या साक्षीदार आहेत, हो ना? मग खरं काय ते सांगा ना लोकांसमोर. सांगा, काय झालं की पैसे देऊन तुला विकत घेतल्यामुळे नंदी बैलासारखी मान हलवतेस? गावकऱ्यांनो, पंचमंडळींनो, अहो एकदा तरी या अभागी स्त्रीकडे पहा. स्वतःचं मूल दगावल्याने वेडी पिशी झाली ही माय. मनोरुग्ण आहे ती. 2 वर्ष वेड्यांच्या हॉस्पिटलात काढली आहे तिने. आणि या सगळ्याला कारणीभूत तिचा सख्खा बाप आहे, मास्तर नाही. आपल्यातली माणुसकी आपण जरा तरी जिवंत ठेवूया. मास्तरांचं आणि तिचं प्रेम होतं एकमेकांवर. प्रेम करणं हा काही गुन्हा नाही. मला सांगा, अशा या अभागी स्त्रीला आधार द्यायचा, प्रेम द्यायचं, की घाणेरडं राजकारण करून मास्तरांसारख्या देव माणसाला बदनाम करायचं? मी निर्णय घेतलाय. या अभागी स्त्रीचा मी सांभाळ करणार, तिला आधार देणार. ही आमच्या सोबतच राहणार. आजपासून ही माझी सवय. ताई, ये ना.
तुम्ही मला ताई म्हणाला. अख्ख्या गावासमोर जाहीरपणे तुला सवत म्हणून घरात आणलंय मी. तू मोठी आहेस, तुझा मान पहिला. सरपंच, तुमची काहीच चूक नाहीये ह्यामध्ये. बघ ना, मास्तरासारख्या देव माणसावर ही वेळ आणावी गावानं. काय म्हणायचं याला, कसं होणार? अहो अहो हं. जेवून घ्या ना. हो. ताई, पोटभर जेव हा. अजून काही वाढू? आणि ह्या साड्या आहेत, तुला ज्या आवडतील त्या घे. आणि हो, आजपासून ह्या घरातलं जे काही माझं आहे ना, ते सगळं तुझंही आहे. हं? संकोच करू नकोस. पहिली मास्तर गावातून चालते. मानव! मानव! हिम्मत असेल तर समोर या ना. लपून छपून घरात आगीचे गोळे काय फेकता? भ्याड आहात. सांगतो म्हणतो ना. भाऊ भाऊ, हे आपल्या गावात काय चाललंय? बहुमता पुढं शहाणपण चालत नाही जानकी. गावानं वाईट टाकलंय तुम्हाला. ह्या गावातनं हाकलून देण्याचा निर्णय घेतलाय पंचायतीनं. नाही जाणार, मी नाही जाणार. भाऊ, आमची चूक काय हे तरी आम्हाला सांगा. चुकलं तुमचं नाही का पोरी? मला थोडा वेळ दे. हरलो मी ग, हरलो. मला क्षमा कर. तुमच्या या पाठिंब्यामुळे भारावून गेलो एकदम. आता घोडा मैदान दूर नाही. संतू भैया, तू सावरगावचा सम्राट होणार. हा, आणि आम्ही तुझं मांडलिक राज. तू जर धू म्हटला का नाही, आम्ही धुणार. तुमचा असाच पाठिंबा राहिला ना, हा. गावची ग्रामपंचायत आपल्या मुठीत. नाही पण सत्या भैया, आता आपल्या हातात ग्लास आहे. चेअर्स करायला पाहिजे, नाही तर जीवनसत्व उडून जाते. चला, cheers. ताई, लाईट कापलेत आपले. मला कामात मदत करायला येतेस? असला नालायक मास्तर गावात राहिला नाही पाहिजे. अशी घाण गावातनं बाहेर काढा. मास्तर पासून गावाला वाचवा. कसला विचार करताय? आज मुलं शिकवणीला नाही आली. गावानं वाडीत टाकले आपल्याला. लाईट बंद केलेत, पाणी कापलंय.
या सगळ्याला मी कसं तोंड देऊ? शाळेत मास्तर आधी शिकवतात आणि मग परीक्षा घेतात, पण हा देव आहे ना, तो चांगल्या माणसांची आधी परीक्षा घेतो आणि मगच त्यांना शिकवतो. प्रेम म्हणजे काय, माणुसकी म्हणजे काय, नाती म्हणजे काय, नाही का हो? जानकी, मी तुझे आभार कसे मानू? मी तुझं ऋणी आहे. माझं बाळ, माझं बाळ. जानकी, अगं अगं तू बाळाला घे. ती ती फाडेल बाळाला. अगं वेळ लागलाय तिला. तुम्हाला त्या बाईतलं वेड दिसतंय, पण मला त्या वेडातली आई दिसते. मानव, किती प्रेमानं तिनं पदराखाली घेतलंय बाळाला. हे वात्सल्यच तिचं औषध आहे. मांडीवर झोपायला दूध दूध पी दूध पी दूध पी. काय झोपलं या? उठ उठ. अरे अब कोण चाललाय? दोन बायकांचा दादला आणि सावर गावात पाडला. बायला मला इथे एक मिळत नाही आणि ह्याला दोन दोन बायका मिळाल्या. दोन दोन बायका, दोन 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 बायका केले की ही अशी फजिती होती. अगं बाय बाय बाय, जानके, घरातली कामं पण तूच करते होय? त्या सावतीला काय हाताला मेहंदी लावून ठेवली? आता ग बया, म्हणजे पोटचा गोळा दिला होय सांभाळायला? अगं अशानं वाटळ होईल ग तुझ्या संसाराचं. आज गोळा दिला सांभाळायला, उद्या दादला देशील. परत पोट वाढवलं ना तर याड लागल तुला, याड. थांबा, कोणी वर्गाच्या बाहेर जायचं नाही. कुठे चाललं? मास्तर संता भैयानी सांगितलं तुमच्या वर्गात बसायचं नाही. त्याने चॉकलेट पण दिलंय. तुम्हाला गावाने वाईट टाकलंय ना? त्याचा याच्याशी काय संबंध? आणि वाईट टाकणं म्हणजे काय याचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? हं? संतराम, अहो मी इथंच आहे मास्तर. हे घ्या चॉकलेट, तोंड गोड करा. तुझ्या अशा वागण्याने मुलांच्या अभ्यासाचा खेळ खंडोबा होतोय. अच्छा, होत असेल ना? मग निवडणुकीच्या आधी गाव सोडा. कधी सोडताय बोला? सोडतो, कायमचं गाव सोडतो. पण उगवत्या पिढीमध्ये तुझ्या घाणेरड्या राजकारणाचं विष पेरणं बंद कर. बर, पण तुम्ही ती म्हण ऐकली का? नाणे का मांस हा म्हणजे घे मासरी. येतो. माझं बाळ, कोण रडवते माझ्या बाळाला? माझं बाळ, माझं बाळ, कोण रडवते माझ्या बाळाला? आईला येडी आली बघ, येडी आली बघ ती. काय रडवते माझ्या बाळाला? अरे अरे काय करताय? अरे माझं बाळ, अरे सोडा त्याला. माझं बाळ, माझं बाळ, काय रडवते माझ्या बाळाला? माझं बाळ मला द्या. अहो, काय रडवते माझ्या बाळाला? अहो, माझं बाळ, माझं बाळ, माझ्या बाळाला रडवू नका. माझं बाळ मला द्या, माझं बाळ द्या. अहो, माझ्या बाळाला रडवू नका. अहो, माझं बाळ मला द्या, अहो, मला द्या. माझ्या बाळाला रडवू नका. काय झालं? सोड, सोड, हे गण्या, काय चाललंय? चालते बाई इथून, चला. माझ्या बाळाला ए जानकी, तूच या गावातनं चालती हो. चल. हा, सवतीला घेऊन जा. चल. आणि त्या मास्तडेला पहिल्यांदा गावातनं घेऊन जा. चल. ताई, चल. अगं, माझं बाळ, माझं बाळ. घरात ये. जानकी, आत ये तू आधी. माझं बाळ. तुम्हाला माहिती, तू आधी आत ये. अगं, ऐक, माझं काय बाळ चाललंय काय रडवतंय तुझं? ते. हा? अगं, बाळाला रडवतात ते. काय चाललंय तुझं? वेडी आहेस का तू? अगं तसं नाही ग, पण बाळ रडलं ना की मला. अगं कसं रडेल आपलं बाळ? आपलं बाळ इथे आहे ना? हा, हे आहे ना आपलं बाळ, आहे ना? रड, रड ना बाळा. अरे जोर जोरात रड एकदा, म्हणजे तुझ्या या मोठ्या आईचा वेळ तरी कमी होईल. अगं अगं असं काय करतेस? त्याला मारू नकोस ग. मी नाही रडणार, मी नाही वागणार वेड्यासारखी. आपल्या बाळाची शपथ. हो रे. ताई,
मी कसं समजावू ग तुला? आपण सगळ्यांनी हे गाव सोडून जावं म्हणून तो संताराम एवढं नीच षडयंत्र रचतोय. तुझं हे वेळ त्याला सगळ्याला साथ देते. मास्तरांनी हे गाव सोडून जावं म्हणून हे सगळं चाललंय ग. आणि आपण जर काय गाव सोडून गेलो तर तो ह्या गावाची वाट लावेल. मास्तरांनाही नाही बघवणार. तुला तुझे मास्तर कचलेले पाहायचेत का ग? मला नाही पाहायचे. आणि म्हणूनच मला तुझी साथ हवी होती ग. जानकी 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 रडू नकोस ग. अगं एवढं प्रेम मला माझ्या आई वडिलांनी सुद्धा दिलं नाही. जानकी मी तुला वचन देते, मास्तर खसतील, तुझ्या डोळ्यात अश्रू येतील, असं मी यापुढे कधीच वागणार नाही. ताई